लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. होय, माझी लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट अनाउन्समेंट. महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ₹1,500 मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांनी अर्ज केलेले आहे. आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आत्तापर्यंत मिळाला नाही, अशा लाडक्या बहिणींना ₹4,500 या ठिकाणी मिळतील. आणि ज्यांना यापूर्वी हप्ते मिळालेले आहेत आणि त्यांना तिसरा हप्ता मिळाला नाही, तर अशा महिलांना आता ₹1,500 या ठिकाणी दिले जाणार आहे. याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या अर्जदार खात्यावर लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 जमा होतील. दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर 29 सप्टेंबरच्या आत अर्ज केला असेल आणि तो अर्ज मंजूर असेल आणि या ठिकाणी बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असेल, म्हणजे डेबिटी असेल, तरच या पात्र महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे.